आजच्या ठळक बातम्या. मुसळधार पावसाचा राज्यभरात इशारा, सर्वत्र हाहाकार. राज्य आपत्कालीन केंद्रास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. उद्धवराज यांच्या एकत्र येण्याबाबत राजकीय परिस्थिती अनुकूल. गुहागर तालुक्यात कुणबी समाजाचा एल्गार, आरक्षण सोडणार नाही. बेलोशी जिल्हा परिषद मतदारसंघात माजी सरपंच सुधीर चेरकर आघाडीवर. मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा पुन्हा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय. बीड, नगर, पुणे आणि पैठण जिल्ह्यांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. आष्टे आणि पाथर्डी तालुक्यात हेलिकॉप्टरच्या मदतीने 40 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. बीड, माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला आहे. गोदावरी नदी 4 दिवसांपासून ओसंडून वाहते आहे. आष्टी तालुक्यातील कडी नदीला आलेल्या पुरामुळे घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. शिरूर तालुक्यात ढगफुटी झाली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसाने ढगफुटी झाली आहे. पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत पाण्याखाली गेली आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यातही ढगफुटी झाली आहे. मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या 40 ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मागच्या 2 दशकातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. पुढच्या काही महिन्यात मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवू शकतात. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत, कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्यावाचून दोन्ही ठाकरेंकडे पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी घसरण झाली. दोघांचा जनाधार घटल्याचं दिसलं. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही बंधूंसाठी महत्त्वाची आहे. कुणबी नावाने ओबीसीमध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवा अशी मागणी करत गुहागरमध्ये हजारो ओबीसी बांधवांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हम सब एक हे म्हणत ओबीसी समाज बांधव रस्त्यावर येत आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये, तसेच मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशा मागण्या देखील ओबीसी बांधवांनी व्यक्त केल्या. गुहागरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून शहरातून निघालेल्या विराट मोर्चात पुरुषांसह महिलांचा सहभाग देखील लक्षणीय ठरला. छत्रपती शिवाजी महाराज. पत्रकार मित्रांनी सहकार्य समितीच्या वतीने या निवेदनाद्वारे आजच्या राज्य सरकारकडे तात्काळ कार्यवाहीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत. हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा GR म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा कट आहे. हा GR मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली
मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी। दिनांक 1 जून 2004 रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक 83 मध्ये कुणबीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कुणबी कुणबी मराठा या पोटजातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसीच्या यादीतून वगळण्यात यावे। कुणबी आणि मराठा एक नाही याबाबत 5 मे 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये। मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदणीद्वारे दिलेले गेलेले बोगस जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळी मोर्चे बांधणीत व्यस्त झालेत। समाजकारण आणि राजकारणात अग्रेसर असलेले कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक लढवून नशीब आजमाव पाहत आहेत। अलिबाग तालुक्यातील सर्व परिचित कार्यकुशल आणि डॅशिंग नेतृत्व असलेले ग्रुप ग्रामपंचायत वरंडेचे माजी सरपंच सुधीर चेरकर यांच्या नावाला जनतेतून उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि पसंती मिळतीये। सुधीर चेरकर यांनी बेलोशी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवावी, जनता त्यांना बहुमताने निवडून देईल असे वातावरण निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळतंय। सुधीर चेरकर हे देखील जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास वरिष्ठ नेते मला संधी देतील आणि जिंकून येऊन जनतेचा सेवक म्हणून मला यापुढेही जनहिताची कामे अधिक जोमाने करता येतील असा विश्वास चेरकर यांनी व्यक्त केलाय। आणि अजून त्याच्यापेक्षा 4 पटीने करेन मी जिल्हा परिषदला गेलो तर। मला जनतेचा तर खूप विश्वास आहे आणि जर वरिष्ठांचं जर जनतेकडून जर कौल गेलं तर ते वरिष्ठ पण मला शीट देऊ शकतात। काय वाटतंय आपल्याला? जसं मी पंचायतीचं सोनं केलं, म्हणजे जसं मी प्रत्येक घरास रस्ता दिला तसं मी माझ्या गावात जसं काम केलं आहे प्युअर किंवा रस्ते विभागात, तसं मी विभागाचं काम करेन। जनसंपर्क तर माझा दांडगा आहे, कारण का मागच्या विधानसभा लोकसभा असेल तर मी प्रत्येक घराघरात गेलेला माणूस आणि प्रत्येक घरात माझं कनेक्टिव्ह आहे, संबंध आहेत। ज्या विभागात नातं पण खूप आहे, मित्रपरिवार एवढा आहे, हिशोबाच्या पलीकडे माझा मित्रपरिवार आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही का ही निवडणूक मला असं जड जाईल अशी। रस्ते वगैरे तर काय तर एवढा का माझ्यासाठी तो विषय मोठा नाही आहे, कारण का आता तर माझ्या जोडीला तर आमदार तर माझ्या वडिलांप्रमाणे आहे। त्याच्यामुळे मला काय रस्ते म्हणजे काय हे मोठी गोष्ट नाही। गावातले रस्ते तर मी सहजपणे करून जाईन। स्मशानभूमी असेल, आदिवासी वाड्या असतील, स्मशानभूमी ज्या आदिवाशांना नाही काय नसतील किंवा स्ट्रीट लाईट नसतील तर आमदारांना सांगून मी ते पण करून ते पण काम आम्ही करू शकतो आणि नाही झालं तर मी माझ्या खर्चानी पण करू शकतो। बचत गटासाठी पण प्रयत्न करेन। कुठे शिलाई मशीन असतील, कुठं पापड मशीन असतील किंवा अन्य काही मशिनरी असतील त्या बचत गटाला आम्ही आणून द्यायचा प्रयत्न करेन जिल्हा परिषद माध्यमातून। आपल्याला विश्वास आहे आपल्याला तिकीट मिळवून आपण विजयी व्हाल आणि विकास जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हाल ताकदीनं? 100% मला विश्वास आहे मला तिकीट भेटेल असं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।